मित्रांनो, छत्रपती एज्युकेटर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. माय सेल्फ प्रवीण कदम फ्रॉम फोर्थ इयर एमबीबीएस स्टुडंट फ्रॉम जेएनसी गोंदिया. आजचा जो आहे आपण नीट 2025 च्या पेपर बद्दल बोलणार आहोत. तर नीट 2025 चा पेपर कम्पॅरेटिव्हली मागील 3-4 वर्षापेक्षा डिफिकल्ट आलेला आहे. तर त्यामध्ये जर आपण फिजिक्सचा विचार केलेला, फिजिक्सचा जर बोलायला गेलं तर फिजिक्समध्ये कसं झालं, ऍप्लिकेशन बेस जास्त क्वेश्चन टाकले गेले. फिजिक्समध्ये एका फॉर्म्युल्यावर कोणताच क्वेश्चन सॉल्व्ह होत नव्हता. एक दोन फॉर्म्युल्याचं ऍप्लिकेशन लागत होतं, त्याच्यानंतर ते क्वेश्चन सॉल्व्ह होत होते. त्यामुळे फिजिक्सला लेंदी पण आलता, एक ते ऍसरेशन रिझन क्वेश्चन टाकल्यामुळे किंवा आणि टाइम कन्झ्युमिंग पेपर आलता फिजिक्सचा जर विचार करायला गेला तर. आणि जर त्याच दृष्टिकोनाने जर आपण केमिस्ट्रीचा जर विचार करायला गेलं तर केमिस्ट्रीचा मॉडरेट टू डिफिकल्ट असा पेपर आलता. म्हणजे थोडा केमिस्ट्रीचा पेपर थोडा नॉर्मल रेंज मध्ये होता, जास्त पण डिफिकल्ट नव्हता आणि जास्त पण हार्ड नव्हता, या रेंज मध्ये होता. आणि सेम जर विचार करायला बायोलॉजीचा दरवर्षी प्रमाणे जसा येतो तसाच होतो, फक्त थोडा लेंदी आलता बायोलॉजीचा. लेंदी पेपर होता बायोलॉजीचा, दुसरं काहीच नव्हतं बायोलॉजी पेपरमध्ये. एवढंच एक फक्त रिझन होतं की तो थोडा फक्त डिफिकल्ट गेला विद्यार्थ्यांना. तर फिजिक्समध्ये थोडा डिफिकल्ट गेला, तर यामुळे जर 100% तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफवर चांगलाच फरक तो येणार आहे. लो कट ऑफ जाणार 100% यावर्षीचा, फिक्स जाणार. आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो 680 ते 690 असं तरी असं या रेंज मध्ये तरी कट ऑफ जाईल असं मला वाटतंय. पण 600च्या खाली तर फिक्स जाणार कट ऑफ यावर्षी, हे फिक्स आहे. कारण की पेपरची डिफिकल्टी लेवलच तेवढी होती. आता हे सिनारिओ तुम्हाला कशावरून सांगते मी, ज्यावेळेस माझं ऍडमिशन होतं 2021च्या वेळेस, तर त्यावेळेस पण हा सेम सिनारिओ झाला. 2020चा पेपर एकदम इझी आलता, तर 2020च्या पेपरचा कट ऑफ होता 571 समथिंग ओपन साठी होता महाराष्ट्रामध्ये. आणि तोच 2021 मध्ये जर बघायला गेलं तर 557 ओपनचा लास्ट कॅन्डिडेट लागलेला आहे. तर हाच सिनारिओ इथे पण होणार आहे. तर यावर्षी तर डेफिनेटली कट ऑफ खाली जाणार म्हणजे जाणार, कारण की डिफिकल्टी लेवल तशी होती. मॉडरेट फिजिक्स, केमिस्ट्री मॉडरेट टू डिफिकल्ट होतं. फिजिक्स चांगलं डिफिकल्ट टाकलं होतं, त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन बेस खूपच क्वेश्चन टाकले होते, लेंदी पण क्वेश्चन होते, त्यामुळे अशा प्रॉब्लेम झाल्या. जर तू या आणि बायोलॉजीचा पण पेपर थोडा इझी लेवलचाच होता म्हणा. बायोलॉजी मध्ये तेवढं काही नव्हतं, फक्त ऍसरेशन रिजन मुळे थोडं तो लेंदी वाटला गेला. आता जर विचार करायला गेलं तुम्हाला, 2025 ची जर आन्सर किंवा पाहिजेत असेल, किंवा इथून पुढच्या ऍडमिशन बद्दल जे काही गायडन्स वगैरे लागत असेल, तर ते आमच्याकडे फ्री मध्ये भेटून जाईल. तर तुम्ही आहे ना आमच्या ग्रुपला जॉईन व्हा. मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, किंवा व्हॉट्सअपवर तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकता, त्यावर तुम्हाला मी ऍड करून देईल. जर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आन्सर की वगैरे जर पाहिजे असेल तर ग्रुपची, तर तुम्ही आता मला डीएम करू शकता, तुम्हाला भेटून जाईल.